हॅलो स्टुडंट्स. नाव आता पुढे जाऊया. थोडंसं पुढचा अभ्यास आहे आपला आता. सो आपण प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन पाहिलं. इक्वेशनच्या सोबत आपण बरंचसं काही खेळलो. पार्टिकलची वेलॉसिटी आणि वेव्हच्या वेलॉसिटी मधलं रिलेशन पाहिलं. आता ही गोष्ट तुम्हाला चांगली परफेक्टली माहीत आहे की व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह याच्यामध्ये एक रिलेशन आलं होतं आणि ते रिलेशन होतं v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. ओके. So what is v? V is the velocity of wave, n is the frequency of wave and lambda is the wavelength of wave. सो ह्या सगळ्या वेव्हच्या प्रॉपर्टीज आहे. फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ आणि वेलॉसिटी. ओके. तर हे रिलेशन्स आपण ह्या टर्म शिकत असतानाच फाइंड आउट केलं होतं. इथे एक गोष्ट नोट करून घेण्यासारखी आहे. वेन वेव travels from one medium to other medium, जेव्हा वेव्ह एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते त्यावेळेस, ठीक आहे ना, देन इट्स velocity changes along with wavelength, and frequency, which is property which is depends on source of wave remain unchanged. ओके स्टुडंट्स, खूप घाणेरड्या अक्षरामध्ये हा पॉइंट नोट करून दिलाय मी, पण खूप महत्वाचा आहे. बघा, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह v इज इक्वल्स टू n लॅम्बडा हा फॉर्म्युला फिक्स आहे. ओके. याच्यामध्ये फारसे चेंजेस म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फॉर्म दिसणार आहेत वेव्हच्या आसपासून पुढे, म्हणजे वेव्हचीच व्हेलॉसिटी असणार आहे, पण त्याचे इक्वेशन्स, त्याचे फॉर्म्युले वेगवेगळे असणार आहेत, कंडिशन्सवर डिपेंड असणार आहे. पण हा फॉर्म्युला मात्र सगळ्यांसाठी बेसिक असणार आहे. आणि या फॉर्म्युल्यासोबत तुम्हाला ही पण गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा एखादी वेव्ह एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाईल त्यावेळेस त्या वेव्हची वेलॉसिटी बदलेल त्याच्या वेव्हलेंथ सोबत, पण फ्रिक्वेन्सी मात्र बदलणार नाही. फ्रिक्वेन्सी विच डिपेंड्स ऑन द सोर्स, ज्यामुळे ही वेव्ह तयार होणार आहे त्याच्यावरती फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे. ठीक आहे ना, त्या सोर्सवरती फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे. त्याच्यामुळे जेव्हा वेव्ह एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाईल त्याची फ्रिक्वेन्सी बदलणार नाही. बदलणार काय तर व्हेलॉसिटी आणि वेव्हलेंथ. ओके. बट इथे जो पॉइंट तुम्हाला आता शिकायचा आहे तो असा आहे, ठीक आहे ना. त्याच्या आधी एक पॉइंट असा आपल्याला लक्षात आणायचा आहे, ठेवायचा आहे, नाही असं म्हणणार नाही मी ठेवायचा आहे, कारण की हा मी अगोदर सांगितलेला आहे की वेव्हची वेलॉसिटी किंवा एखाद्या मीडियम मधून जर का वेव्ह जाणार असेल तर त्या मीडियम मध्ये दोन प्रॉपर्टीज असायला पाहिजे. एक, ते मीडियम इलास्टिक असलं पाहिजे आणि दुसरं त्याच्यामध्ये इनर्शिया असला पाहिजे. ह्या दोन प्रॉपर्टीज ऑफ मीडियम, या दोन प्रॉपर्टीज मीडियम मध्ये असायला पाहिजे. आणि मीडियमच्या या दोन प्रॉपर्टीवर वेव्ह वेलॉसिटी डिपेंड असते. ठीक आहे ना. द वेलॉसिटी ऑफ वेव्ह depends on
elasticity and inertia of medium. ओके, मीडियमच्या इलास्टिसिटी आणि इनर्शिया या प्रॉपर्टीजवर स्पीड ऑफ वेव्ह डिपेंड करत असतो. मग इथे काय v इज इक्वल्स टू एन लॅम्बडा. तर बघा मीडियम एकच असेल ना तर v कॉन्स्टंट राहतो आणि मग एन आणि लॅम्बडा याच्यामध्ये व्हेरिएशन होत असतं. मग फ्रिक्वेन्सी कमी झाली असेल तर वेव्हलेंथ वाढेल, वेव्हलेंथ कमी झाली असेल तर फ्रिक्वेन्सी वाढेल. जर एकच मीडियम असेल तर स्पीड कॉन्स्टंट राहील. तसं स्पीड वेगळ्या गोष्टींवर डिपेंड करणार आहे, हे सगळं आपण लर्न करणार आहे. पण इथे काय सांगितलं मग या ब्ल्यू लाईन्स मध्ये, इथे असं सांगितलंय की जर का मीडियम चेंज झालं तर याच्यासोबत v बदलेल, v सोबत लॅम्बडा बदलेल, n नाही बदलणार. ठीक. इथे काय सांगतोय, इथे असं सांगतोय की जी स्पीड असते वेव्हची ही ज्या मीडियम मधून वेव्ह जाणार आहे त्या मीडियमची इलास्टिसिटी आणि त्या मीडियमचा इनर्शिया या दोन प्रॉपर्टीजवर डिपेंड राहतो. ओके, सगळे पॉइंट्स एकत्रच लक्षात घ्यायचे बरं का, व्यवस्थित लक्षात घ्या, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. हा एक फॉर्म्युला, हे इथलची नोट आणि हे इकडे काय सांगतो हे सगळं व्यवस्थित क्लिअर ठेवा. v इज इक्वल्स टू एन लॅम्बडा हा वेव्ह वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, यात शंका नाही. एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मधून जेव्हा वेव्ह जाईल, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जेव्हा वेव्ह जाईल तेव्हा वेलॉसिटी आणि वेव्हलेंथ बदलेल, फ्रिक्वेन्सी बदलणार नाही. वेव्हची वेलॉसिटी ही इलास्टिसिटी आणि इनर्शिया ऑफ दॅट मीडियम यांच्यावर डिपेंड असते. ओके, आता पुढचा पॉइंट, देअरफॉर ब्लॅक कलर यूज करतो. velocity of wave independent on frequency and wavelength. आता तुम्ही म्हणसान सर कसं काय हे वेलॉसिटी ऑफ द वेव्ह, इथे सरळ आहे ना v इज इक्वल्स टू एन लॅम्बडा, फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा डिपेंड आहे. तर नाही, जर का फ्रिक्वेन्सी बदलली तर वेव्हलेंथला कमी व्हावं लागेल आणि वेलॉसिटी तेवढीच राहील. जर का फ्रिक्वेन्सी वाढली तर वेव्हलेंथला कमी व्हावं लागेल, वेलॉसिटी तेवढीच राहील. जर का फ्रिक्वेन्सी कमी झाली तर वेव्हलेंथला वाढवावं लागेल आणि वेलॉसिटी तेवढीच राहील. म्हणजे वेलॉसिटी बदलणार नाही, फ्रिक्वेन्सी बदलली तर वेव्हलेंथ बदलते. आलं लक्षात? फ्रिक्वेन्सी बदलली तर वेव्हलेंथ बदलते, वेलॉसिटी नाही बदलत. मग इथे काय लिहिलेलं आहे ब्लू लाईन्स मध्ये, तर मीडियम चेंज झालं, जर मीडियम चेंज झालं तर, पण मीडियम जर का फिक्स असेल, एकच असेल, आयसोट्रोपिक एक सेम मीडियम असेल तर वेलॉसिटी ऑफ वेव्ह फ्रिक्वेन्सीवर आणि वेव्हलेंथवर डिपेंड नाही. मग कशावर डिपेंड आहे? जर का एकच मीडियम असेल तर त्या मीडियमची इलास्टिसिटी आणि सरफेस टेन्शन याच्यावर. ओके, समजला पॉइंट? म्हणजे आजचं लेक्चर हेच आहे. ओके, 2-3 न्यूमेरिकल्स घेणार मी. आता पुढे आपल्याला शिकायचं आहे की व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इन अ स्ट्रिंग, एखाद्या दोरीमध्ये असणारी व्हेलॉसिटी ऑफ दॅट वेव्हज. ओके, म्हणजेच आपण ट्रान्सफर वेव्हची व्हेलॉसिटी शिकणार आहोत पण स्ट्रिंग मध्ये. सो हे नोट करून घ्या. सो नेक्स्ट इज टॉपिकच असेल आपला velocity of wave in string. ओके, सो या स्ट्रिंग मध्ये असणाऱ्या वेव्हचा खूप वेगळ्या पद्धतीने आपण स्टडी करणार आहोत, पण स्टेप बाय स्टेप प्रेशर, डेन्सिटी सगळं पाहणार आहोत स्ट्रिंग मध्ये. सध्या आजचा टॉपिक आहे व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इन स्ट्रिंग. ओके, तर बघा व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह
इन स्ट्रिंग. मग या ठिकाणी मीडियम काय झालं, म्हणजे जी वेव्ह जाणार आहे ती दोरीतून जाणार आहे, म्हणजे मीडियम काय झालं, मीडियम विल स्ट्रिंग. रोप पण घेऊ शकता, स्ट्रिंग पण घेऊ शकता. ओके. मग ही जी व्हेलॉसिटी असेल, ही व्हेलॉसिटी कशावर डिपेंड असेल, त्या वेव्हच्या फ्रिक्वेन्सीवर, त्या वेव्हच्या वेव्हलेंथवर, का त्या स्ट्रिंगच्या इलास्टिसिटी आणि इनर्शिया या प्रॉपर्टीवर. सर ऑफकोर्स तुम्ही आता शिकवलं की अशा कंडिशन्स मध्ये जर का मीडियम एकच असेल तर व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह ही त्या मीडियमच्या इलास्टिसिटी आणि इनर्शियावर डिपेंड असते. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जो इथे बनलाय त्याच्यामध्ये इलास्टिक प्रॉपर्टी आणि इनर्शिया ह्या दोन गोष्टी रिप्रेझेंट करणाऱ्या दोन क्वांटिटीज आपण घेतो. पहिली इलास्टिसिटीला रिप्रेझेंट करणारं टेन्शन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्ट्रेस असतो त्याच्यामुळे टेन्शन असतं, टेन्शन म्हणजे स्ट्रेस असतो. सो स्ट्रेस अपॉन स्ट्रेनमुळे इलास्टिक प्रॉपर्टी येतात, स्ट्रेसमुळे इलास्टिक प्रॉपर्टी येतात. इज इट? सो इलास्टिसिटी, स्ट्रेस, टेन्शन. आणि सेकंड इनर्शिया हा मासमुळे असतो. इथे इनर्शिया फॅक्टर मास पर युनिट लेंथ वर्क करतो. ओके. त्यामुळे हा फॉर्म्युला मी जो आता बोर्डवर लिहिणार आहे, हा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट घ्यायचा आहे. याचं डेरिव्हेशन आपल्याला मिळून पण जाईल जेव्हा आपण वेगवेगळ्या लेवलच्या बुक्सला जाऊ. फारसं कठीण आहे अशातलाही त्यातला प्रकार नाहीये, पण फारशी गरजही नाही आणि फॉर्म्युला खूप वेळा यूज करणार त्याच्यामुळे आपोआपच पाठ होणार. सो डेरिव्हेशनची कुठेच आवश्यकता पडत नाही. मग काय फॉर्म्युला आहे? व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इन अ स्ट्रिंग हा फॉर्म्युला आहे v इज इक्वल्स टू अंडर रूट कैपिटल T अपॉन म्यू, कैपिटल T अपॉन म्यू. ओके. काय आहे कॅपिटल T? ते आहे टेन्शन इन स्ट्रिंग. आणि काय आहे म्यू? तर मास पर युनिट लेंथ. लक्षात घ्या, म्यू आहे मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग. बघा बरेच लोक या फॉर्म्युल्याचे डेरिव्हेशन डायमेन्शन अनालिसिसवरून करून पण देतात. आणि काही वेळेस आपल्याला दोरीचा एक छोटासा एलिमेंट घ्यायचा असतो आणि त्याच्यावरून सुद्धा याचं डेरिव्हेशन घेता येतं. पण रिअली सो कंपल्सरी नाहीये, खूप गरजेचं पण नाहीये. ओके. सो सरळ सरळ फॉर्म्युला आहे velocity of wave in string v is equals to T by mu. What is T? T is the tension in the string and mu is the mass per unit length. So या फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवलं तर आपले बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ओके. एक दोन न्यूमेरिकल्स आपण याच्यावर घेऊ म्हणजे आपला फॉर्म्युला लगेच आपला पाठ होऊन जाईल. ओके. सो काय आहे पहिला न्यूमेरिकल्स? टेन्शन दिलंय 50 न्यूटन. ओके. मास ऑफ स्ट्रिंग दिलंय, मास ऑफ स्ट्रिंग इट इज 20 किलोग्राम. खूप हेवी झालं. आणि लेंथ ऑफ द स्ट्रिंग दिलंय 10 मीटर. या मीडियम मध्ये जर का आपण एखादी वेव्ह प्रोड्यूस केली ऑफ एनी फ्रिक्वेन्सी और एनी वेव्ह लेंथ, ठीक आहे ना, तर तुम्हाला त्या स्ट्रिंग मध्ये असणाऱ्या वेव्हची व्हेलॉसिटी किती असेल असा प्रश्न विचारला. सो व्हेरी इझी. तुम्हाला इथे टी दिलेला आहे ऑलरेडी. आता तुम्हाला पाहिजे म्यू. आता काही बुक्स मध्ये या म्यूच्या जागी स्मॉल एम पण वापरतात. सो डोंट बी कन्फ्यूज. ठीक आहे ना. इथे काय असायला पाहिजे? मास पर युनिट लेंथ असायला पाहिजे बस.
सो म्यू हवा होता. सो म्यू म्हणजे मास पर युनिट लेंथ. सो मास किती आहे? मास आहे 20, लेंथ किती आहे? 10. सो व्हेलॉसिटी v इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे? अंडर रूट t डिवाइडेड बाय म्यू. So it is equals to under root t is 50 and mu is 2. So 2. So v is equals to under root 25, is it? That is equals to 5 meter per second. Got it? Yes or no? Is it easy? ठीक आहे ना. फॉर्म्युला सिम्पली लक्षात ठेवायचा. अंडर रूट टी बाय म्यू. म्यू मीन्स मास पर युनिट लेंथ आणि व्ही इज इक्वल्स टू एन लॅम्बडा. हा सुद्धा फॉर्म्युला आहे. ओके. सेकंड आणखी एक न्यूमेरिकल. ओके. जागा घेतोय. याच्यामध्ये काय? एक स्ट्रिंग आहे. ओके. या स्ट्रिंगचं डेन्सिटी दिलेली आहे. ओके. डेन्सिटी या स्ट्रिंगची आहे 3 into 10 raised to the power 3 kg per meter cube. सो आहे खूपच जास्त डेन्स झाला. ओके. एका मीटर क्यूब मागे 3000 किलो वजन आहे त्या दोरीचं. ठीक आहे ना. चला कमी करूया थोडस. 3 kg पर मीटर क्यूब घेऊया. 3 kg पर मीटर क्यूब डेन्सिटी आहे. ओके. आणि इथे त्या दोरीमध्ये स्ट्रिंग मध्ये असणारा स्ट्रेस तुम्हाला देण्यात आला. हा स्ट्रेस होता 3 into 10 raised to the power 8 घेऊया न्यूटन पर मीटर. स्ट्रेस तुम्हाला माहित असेल, इलास्टिसिटी तुम्ही शिकले आहात. सो स्ट्रेस दिलाय. ओके. सो स्ट्रेस न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतो. मी इथे मागे पुढे केलं थोडं. ओके. ठीक आहे. सो डेन्सिटी दिलं आणि स्ट्रेस दिले आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला सांगितली. आता प्रश्न तयार होतो की डेन्सिटी आणि स्ट्रेसचा व्हेलॉसिटी सोबत काय रिलेशन? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तर टी अपॉन म्यू आहे. ओके. सो काय माहिती का, इथे खूप सिंपल आहे. गडबड नाही करायची, एकदम आरामात जायचं. स्ट्रेस म्हणजे काय असतं? फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे फोर्स अपॉन एरिया. सो दोरीला अप्लाय केलेला फोर्स जो असतो त्याच्यामुळेच दोरीला टेन्शन येतं. म्हणून आपण सरळ सरळ इथे घेऊया टेन्शन अपॉन एरिया. सो टेन्शन मिळेल आपल्याला स्ट्रेस इंटू एरिया. इज इट? मिळाला. आता डेन्सिटी काय असतं? सो डेन्सिटी असतं मास अपॉन व्हॉल्यूम असतं ना. मग डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम असतो एरिया इंटू लेंथ. येस ऑर नो? येस. मग मास अपॉन एल. मास अपॉन एल म्हणजे मास पर युनिट लेंथ, म्हणजे आपण त्याला म्यू म्हणतो. हा रो इंटू येईल. येस ऑर नो? म्हणजे आता जर का तुम्हाला व्हेलॉसिटी काढायची आहे व्ही, तर फॉर्म्युला आहे टेन्शन अपॉन म्यू. मग इट इज इक्वल्स टू अंडर रूट टेन्शन. टेन्शन तर स्ट्रेस इंटू एरिया आहे. सो स्ट्रेस इंटू एरिया डिवाइडेड बाय म्यू. म्यू तर डेन्सिटी इंटू एरिया आहे. सो डेन्सिटी इंटू एरिया. सो एरिया एरिया गेट कॅन्सल. सो तुम्हाला एक फॉर्म्युला आणखी इथे मिळाला, तो म्हणजे अंडर रूट स्ट्रेस अपॉन डेन्सिटी. व्हॉल्यूम डेन्सिटी. व्हॉल्यूम डेन्सिटी या मास पर युनिट लेंथला लिनियर डेन्सिटी सुद्धा म्हणतात. लिनियर डेन्सिटी. ठीक आहे ना. याला इथे मी घेतली व्हॉल्यूम डेन्सिटी. ओके. सो या न्यूमेरिकल्स मध्ये
आपण जर का हे पूर्ण आता लर्न केलं असेल तर आपल्या इथे व्ही काढण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे. स्ट्रेस आहे 3 × 10⁸ डिवायडेड बाय डेन्सिटी आहे 3, सो 3 गेट कॅन्सल, 10⁸ चा स्क्वेअर रूट म्हणजे 10⁴ मीटर पर सेकंद. ओके, सो अशा पद्धतीनं आपण स्ट्रीम मध्ये असणारी व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, याचा डेरिव्हेशन्स करायची आवश्यकता नाही बुक्समध्ये, विनाकारण वेळ घालवायचा नाही. इझी आहे ते. गरज जेव्हा पडेल हायर लेवल्सला तुम्ही जेव्हा पोहोचाल, जर का तुम्हाला गरज पडली तर मी तुम्हाला तो सांगेलही, पण पडणार नाही. ओके, सो हा न्यूमेरिकल्स आणि हे एकदा व्यवस्थित नोट करून घ्या. मग मी तुम्हाला होमवर्कसाठी काही न्यूमेरिकल्स देणार आहे ज्याची कॅल्क्युलेशन्स टफ असतील, त्याने तुमची प्रॅक्टिस करून घेणार. ओके, सो याला नोट करून घ्या. तीन न्यूमेरिकल्स आणि 3 न्यूमेरिकलचे आन्सर मला पर्सनल व्हॉट्सअपवर आले पाहिजे. ओके, ज्यांचे येणार नाहीत त्यांचं मी नोटिंग करतच आहे. कोण अभ्यास करत नाही, डायरेक्ट घरातून अटॅक करणार एखाद्याच्या मी एवढ्यात. ठीक आहे ना, सो काळजी करा. ओके, अटॅक म्हणजे बम मारणार एखाद्याला, घरातच मारेल तुमच्याच. चला, पहिला न्यूमेरिकल्स घ्या. एक स्टील वायर आहे, लेंथ दिली 0.72 मीटर, मास दिलंय स्ट्रिंगचं 5 × 10⁻³ kg, टेन्शन दिलंय स्ट्रिंग मध्ये 60 न्यूटन. तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितली वेलॉसिटी. ओके, सो मास आणि लेंथ याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे मास पर युनिट लेंथ, आणि टेन्शन दिलेलं आहे. हा फॉर्म्युला यूज केला तर तुमचा आन्सर येईल. फक्त याच्यामधले जे नंबर्स आहेत, हे नंबर्स खूप थोडे किचकट आहे, ज्याने कॅल्क्युलेशन सहज नाही दिसणार. ओके, सो तुम्हाला व्यवस्थित वेळ द्यायचा आहे आणि कॅल्क्युलेशन्स करायचे, मला आन्सर मॅसेज करायचं आहे. सेकंड, डेन्सिटी दिली, व्हॉल्यूम डेन्सिटी 6.9 × 10⁻³ kg/m³, आणि स्ट्रेस दिलाय, स्ट्रेस 2.5 × 10⁸ Nm/m², आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला सांगितली. आता या ठिकाणी स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. तिसरा न्यूमेरिकल, याच्यामध्ये व्हेलॉसिटी दिलेली आहे 70 मीटर पर सेकंद, डेन्सिटी नाही सॉरी डायमीटर आहे, डायमीटर 1.6 मिलीमीटर, डेन्सिटी दिली आहे 2.7 × 10⁻³ ओके kg/m³. काफी इंटरेस्टिंग न्यूमेरिकल है ये. टेंशन कैलकुलेट करायचं, डेन्सिटी ठीक आहे ना, वेलॉसिटी डायमीटर, डायमीटरच्या वरून आर म्हणजे रेडियस आणि रेडियस वरून एरिया निघेल. डेन्सिटी, एरिया आणि वेलॉसिटी दिलेली आहे, टेन्शन काढायचं, व्यवस्थित खेळायचं आहे आणि आन्सर काढायचं. ओके, सो हे होतं आजचं लेक्चर. याच्यावर होमवर्क करायचं आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. उद्या सकाळी जर का तुम्ही आज रात्री हे लेक्चर पाहिलं असेल तर उद्या सकाळी तुम्हाला एक PDF फाईलमध्ये मी वर्कशीट दिली आपल्या ग्रुपवर, ती पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आणि एवढं पण स्टडी करायचं आहे. परत संध्याकाळी अशाच वेळेला तुम्हाला आणखी एक व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरची येईल. ओके, चला, जर का तुम्हाला शक्य असेल तर आपण एखाद्या दिवशी रात्रीच्या वेळेला किंवा अर्ली मॉर्निंग सकाळी 7 किंवा 7:30 किंवा 8च्या वेळेस, 7लाही चालेल, मला 6लाही चालेल, तेव्हा आपण ऑनलाईन लेक्चर घेऊया. कारण की त्यावेळेस स्पीड चांगला असतो बऱ्याचशा जणांचा. सकाळी रिकामी लोक जे असतात ते झोपलेले असतात सकाळच्या वेळेला, त्याच्यामुळे बरंचसं नेटवर्क चांगलं चालतं.
जर का तुमच्या मनामध्ये असं काही असेल तर आपण त्याचा प्लॅन करूया, कारण की आपण पाहिलं की 4 वाजता आपण जेव्हा शेड्यूल घेतला आहे, आम्ही दुपारी पण शेड्यूल करतोय 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी, पण तिथे सुद्धा या वेळेला पूर्ण नेटवर्क मिळत नाही. तुमची इच्छा असेल हार्डवर्क करण्याची तर आपण तसं करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला डाऊट्स एकमेकांशी चर्चा करता येतील. ओके, सो टेल मी इफ यू आर ॲग्री. ओके, सो कीप सिक्रेट ऑफ दिस होमवर्क. ओके, ग्रुपवर टाकू नका, पर्सनल टाका. मी पर्सनली म्हणजे तुम्हाला रिप्लाय तर करेलच यांचे आन्सर्स काय आहेत तर, बट PDF फाईल उद्याला तुम्हाला ग्रुपवर मिळेल. ओके, तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश राहा.